अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण तो महासुखाचा निमथा पावे या पुस्तकाचे लेखिका सौ शकुंतलाताई आपटे महाराज आहेत. ते काल आपण कण्णपाची कथा ऐकली. आता निष्कपट प्रेमभक्ती म्हणजे काय? त्या रात्री नियमाप्रमाणे तो भिल्ल आपले पूजा साहित्य घेऊन पूजा करायला देवळात आला. तो त्याच्या नेहमीच्या पद्धतीने पूजा करण्यास सुरुवात करणार इतक्यात त्याला भगवान श्री शिवांच्या पिंडीवरील उजव्या नेत्रातून रक्त वाहताना दिसले. त्याने ते बघून लागलीच त्याला माहीत असलेल्या कुठल्या तरी रानटी औषधी वनस्पतीचा पाला आणला आणि तो चुरगाळून देवांच्या त्या डोळ्यावर लावला. पण तरी देखील रक्त काही थांबेना. आता काय करावे असा विचार करत असतानाच त्याला एकदम असे वाटले की जर आपण आपला डोळा काढून देवांच्या डोळ्यात जागी लावला तर त्यांच्या डोळ्यातून रक्त वाहणे थांबेल. म्हणून त्याने स्वतःजवळील सूर्याच्या धारदार पात्याने स्वतःचा उजवा डोळा बाहेर काढला आणि तो देवांच्या डोळ्यावर धरला. त्यावेळी देवांच्या डोळ्यातून रक्त व्हायचे थांबले. पण या भिल्लाच्या डोळ्यातून मात्र रक्त वाहतच होते. इतक्यात त्याने पाहिले की देवांच्या डाव्या डोळ्यातून देखील रक्त वाहायला सुरुवात झाली आहे. ते बघून तो स्वतःच्या बुद्धीनुसार आपल्या डाव्या डोळ्याची काढून देवांना लावणार. एवढ्यात साक्षात भगवान श्री शिव त्यांच्यासमोर प्रगट झाले. ते त्याला म्हणाले, प्रिय भक्ता, तू माझ्याबरोबर चल. आज मी तुला माझ्या लोकी घेऊन जातो. त्यावर ठीक आहे देवा असे अतिशय आनंदाने म्हणून तो भिल्ल देवांबरोबर जाण्यास लगेच तयार झाला. त्याचवेळी भगवान श्री शिव हे सगळे लपून पाहणाऱ्या त्या ब्राह्मणाला जवळ बोलावून म्हणाले की हे ब्राह्मणा, तू नीट ध्यानात ठेव की माणसाच्या मनातला सरळ भाव आणि त्याची श्रद्धा हेच मला सर्वात जास्त प्रिय आहे. या भिल्लाने बाह्यरूपाने मला काय दिले याच्याशी मला काही देणे घेणे नाही. तू पूजेच्या निमित्ताने मला जे अर्पण करत होतात ते तुला त्याद्वारे पुण्य गोळा करायचे होते म्हणून. पण हा भिल्ल जी पूजा करीत होता त्यामागे काही मिळवण्याचा विचार त्याच्या मनात तिळमात्र नव्हता. त्याच्या पूजेत केवळ त्याचा माझ्याप्रती असलेला प्रेम भावच होता. त्याच्या या निष्कपट प्रेमभक्तीवर प्रसन्न होऊनच मी त्याला आता माझ्याबरोबर घेऊन जात आहे. भ्रांतीपासून मन काढावे. त्या भिल्लाने खरोखरीच शुद्ध भावाने एवढे मोठे पुण्य जोडले होते की त्या जोरावर त्या ब्राह्मणाला देखील भगवान श्री शिवांचे दर्शन घडू शकले. याचा अर्थ उत्तम अधिकारी हा अगदी शास्त्रे जाणणारा आणि त्याप्रमाणेच वागणारा असतो असे काही नाही. एखाद्याच्या मनातला भाव किती शुद्ध व निष्कपट आहे यावरच खरे तर त्याचा पारमार्थिक अधिकार ठरत असतो. सामान्यतः तो मूळचा भाव योगाने आणि बोधाने हळूहळू दृढ होत जातो. साधकाचा तो भाव जेवढा दृढ होत जाईल तेवढाच तो साधक मंद अधिकाऱ्यापासून मध्यम अधिकारी आणि मध्यम अधिकाऱ्यापासून उत्तम अधिकारी व्हायला लागतो. म्हणूनच मन धुण्यास सुरुवात झाल्यावर त्यासाठी किती कालावधी लागला
ते किती लवकर किंवा उशिरा धुतले गेले यावरूनच त्या साधकाचा पारमार्थिक अधिकार ठरत असतो. श्री माऊली अशाच उत्तम अधिकारी साधकाविषयी पुढे सांगतात की जेणे भ्रांतीपासून हिरतले असा साधक भ्रांतीतून आपले मन काढून घेतो. आता भ्रांती म्हणजे काय? श्री माऊली म्हणतात तो भ्रांती वेगळी आणि आपल्याला माहीत असलेली व्यावहारिक भ्रांती वेगळी. व्यवहारात आपण म्हणतो की तो कसा भ्रांतीत पडला आहे, म्हणजे कसा चुकीची कल्पना करून बसला आहे. वस्तुतः भ्रांती ही घोटाळ्यात टाकणारीच असते, पण परमार्थात प्रकार थोडा वेगळा असतो. कसे तर हा देह म्हणजेच मी आहे आणि प्रपंचच खरा आहे अशी जीवाला होणारी भ्रांती श्री माऊलींना येथे अभिप्रेत आहे. ही भ्रांती म्हणजेच माया किंवा भ्रम. या भ्रांतीपासून हिरतले म्हणजे मन बळेच ओढून घेतले. भ्रांती मना वेगळी झाल्याबरोबर मी जीव आहे ही भावना संपली आणि ती संपल्याबरोबर त्याच्या मनातला भाव अतिशुद्ध झाला. अशी ही सगळी मन धुण्याची प्रोसेस आहे आणि मनाच्या क्लिनिंग प्रोसेसमधल्या या सगळ्या स्टेप्स आहेत. क्षणिक वैराग्य. आपण सद्गुरू वाक्यानुसार साधना करायची असते असे मी मगाशी तुम्हाला सांगितले. त्या साधनेबरोबरच या युक्तिपंथात निश्चितपणे आणखी काही गोष्टींचा अंतर्भाव गरजेचा असतो. विवेक आणि वैराग्य या दोन गोष्टी त्यात अत्यंत महत्त्वाच्या असतात. साधनेपूर्वीचा विवेक आणि साधनेनंतरचा विवेक यात फार फरक असतो. तसेच साधना प्राप्त होण्याच्या आधीचे वैराग्य आणि नंतरचे वैराग्य ह्यात देखील फरक असतो. साधनेआधीचे वैराग्य हे क्षणिक असते. साधना प्राप्त होण्यापूर्वीच्या काळात राग आलेला असताना मनात उद्भवलेले वैराग्य किंवा एखादी गोष्ट मनाच्या विरुद्ध घडल्यामुळे आलेले वैराग्य हे कधीही फार काळ टिकणारे अजिबात सोडून दिले वगैरे प्रकार करून काही उपयोग होत नसतो. या संदर्भात माझ्या लहानपणचीच एक मजेशीर गोष्ट येथे सांगते. लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कराडला आजोळी राहायला जायचो. सगळ्या मावश्या बहिणी सुट्टीमध्ये एकाच वेळी माहेरी राहायला येत. त्या सगळ्यांची मुले मिळून आम्ही 20-22 जण तरी होतोच. आमच्या आजोळी शेतीवाडी तर होतीच, शिवाय आंब्याची वगैरे खूप झाडे होती. घरातच एका मोठ्या खोलीत आंब्याची आढी घातलेली असते. आता आंब्यांचा मोह कोणत्या लहान मुलांना पटणार नाही. हे आम्ही सर्व मुले चोरून त्यातले आंबे खात असू. त्या चोऱ्या करण्यात आम्ही सर्व मुले एकमेकांना सामील असायचो. आम्ही सगळे मिळून हळूहळू आढीतले आंबे फस्त करायचो. आमची आजी जरा कडक स्वभावाची होती. हे चौर्य कर्म चालू असताना तेवढ्यात जर का ती आली तर आमची जी काही धावपळ व्हायची की विचारू नका. आंबे चोरीची हकीकत. आता त्या काळी आम्हाला असे क्षणिक वैराग्य कसे आले होते हे थोडक्यात सांगते. एकदा आमच्या आजीला आम्ही सगळे मिळून काय उद्योग करतो हे कळले. ज्या खोलीत आढी घालून आंबे ठेवलेले असत त्याच खोलीत एक मोठी शिडी देखील भिंतीला लावून ठेवलेली असे. त्या शिडीने चढून वरच्या मजल्यावर गेले की आमच्या त्या मजल्यावरील खिडकीच्या समोरच शेजारच्या पलीकडच्या घराची खिडकी होती. त्या दोन्ही खिडक्यांच्या मध्ये आम्ही एक लाकडाचे लांब फळकूट टाकून
ठेवलेले होते. आजी आली आली रे आली की आम्ही काय करायचो तर त्या शिडीवर चढून वरच्या खिडकीतून पलीकडच्या खिडकीत टाकलेल्या फळकुटावरून धावत धावत आमच्या घराच्या खिडकीतून शेजाऱ्यांच्या खिडकीत उतरून त्यांच्या घरात जायचो आणि तिथून त्यांच्या घरच्या वरच्या मजल्यावरून पायऱ्या उतरून बाहेर पळून जायचो. आजी आम्हाला शोधत आली की आम्ही 20-22 मुलांनी ही सगळी कसरत करायची. कोण धावपळ व्हायची. पण आजी आली पळा पळा असे सांगणारे बाहेर थांबलेले आमचे हेरे असायचे. मग त्यांच्यासाठी पण आंबे खिशात घालून धूम पळायचे. असा सगळा प्रकार असायचा. एकदा आमच्या आजीला हे सगळे कळले. ती कुठून तरी बाहेरून येत असताना तिला 2 घरांच्या मध्ये खिडक्यातून टाकलेले फळकूट दिसले. म्हणून ती शेजारच्या ठाकूरांच्या घरी गेली आणि तिने ते फळकूट तिथून काढून टाकले व 2 खिडक्या बंद करून टाकल्या. तिने असे केलेले आम्हाला माहीत नव्हते. नेहमीप्रमाणे आम्ही सर्व मुले या आंबे पळवण्यासाठी त्या खोलीत गेलो. आंबे घेऊन बाहेर निघण्यासाठी पहिले पोरगे वरती गेले आणि वर गेल्यावर एकदम ओरडले की अरे फळकूट नाही इथे. आणि त्याच वेळी आमची आजी खोलीच्या दारात